स्वर्गीय पुंडलिकराव भोसले स्केटिंग रिंग येथे टॉप स्केटिंग अकॅडमीच्या वतीने प्रभाग 13 व 14च्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार। प्रभाग क्रमांक 13 व 14च्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार राजज्योती नगर येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सलामी देत स्केटिंगचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत टीम स्कॉपर स्केटिंगच्या वतीने करण्यात आला। तर गणेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने केक कट करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। ज्यांना बक्षीस मिळालं त्यांच्या सर्वांचे अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि ज्यांना नाही मिळालं त्यांना पुढच्या वेळेस तुम्ही चांगले प्रयत्न करा आणि तुम्ही सुद्धा ते पात्र ठरताल असं मी या ठिकाणी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो। सर्वच पालकांचे भी धन्यवाद करतो की तुम्ही मुलांना एक खेळामध्ये टाकताय। ना आजकाल मुलं मोबाईल मध्ये असतात सारखे। खेळ हे आजकालच्या मुलांनी खेळलेच पाहिजेत। जुन्या काळामध्ये आपल्याला मोबाईल नव्हते तर आपण सगळे ग्राउंडवरच असायचो। क्रिकेट म्हणा, व्हॉलीबॉल म्हणा, कबड्डी म्हणा, खो खो म्हणा, या सगळ्या गोष्टी खेळायच्या आणि त्याच्यातून आरोग्य चांगलं राहायचं। पण आजकालचे बरेच मुलं त्या मोबाईलच्या आहारी गेले, टीव्ही आणि मोबाईल। तर तुम्ही त्याच्यातून टाइम काढून या मुलांना टाइम देता आणि या स्केटिंगला पाठवता, यांनी त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील, त्या माध्यमातून खेळ सुद्धा सुधारेल। या सगळ्या गोष्टी कोणत्या ना कोणत्यामध्ये खेळामध्ये आपल्या मुलांना 100% आपण पाठवलं पाहिजे। आपल्या बाजूलाच एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभा केलंय मोठं, ते नगर शहरात, नगर जिल्ह्यात नाही, किंबहुना मी असं सांगतो आपल्याला की पुण्या महापालिकेला सुद्धा असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नसेल। इतकं सुंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आता पलीकडे सारस नगरला एक 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून आपण ते उभा केलेलं आहे। पुढच्या काळामध्ये 2-4-6 महिन्यामध्ये, 2-3 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे। तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही आमंत्रित करू, तर तुम्ही पहा की कोणत्या पद्धतीचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे नगर शहरात, जिल्ह्यात नाही, म्हणजे पुण्यात सुद्धा नसेल असं मी तुम्हाला सांगतो। म्हणजे इतकं सुंदर आम्ही संग्रामभाईच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये ते उभा केलंय। हॉस्पिटल आपण उभा केलंय, ज्येष्ठ नागरिक हॉल केलेत, महिलांसाठी योगा हॉल उभा केलेत। या सगळ्या गोष्टी या आपल्या प्रभागात 17 मध्ये 14 मध्ये आपण तयार केल्यात आणि त्याचंच हे सगळं फळ म्हणून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आमच्या पाठीशी होते। 13 नंबर आणि 14 नंबर याचे चारी नगरसेवक मोठ्या मदतीने आपण ह्या महापालिकेमध्ये आपण निवडून दिले। आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी होत्या, म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद करतो, आभार मानतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।